घडामोडी। अमरनाथ यात्रेला जाणाऱ्या नागरिकांची फिटनेस प्रमाणपत्र घेण्यासाठी ठाणे जिल्हा रुग्णालयात गर्दी होते। ठाणे जिल्ह्यासह मुंबईतील नागरिक देखील फिटनेस प्रमाणपत्र घ्यायला या ठिकाणी येत आहेत। यावेळी नागरिकांना रक्त तपासणी, एक्सरे असे विविध विभाग शोधण्यात वेळ जातोय। तसे एखादा विभाग कुठे आहे असे रुग्णालयातील कर्मचाऱ्यांना विचारल्यास त्यांच्याकडून देखील योग्य सहकार्य मिळत नसल्याचा आरोप काही नागरिकांकडून करण्यात आला आहे। अमरनाथ यात्रा काही दिवसांवर येऊन ठेपले। या यात्रेसाठी जाण्यासाठी नागरिकांना अर्ज करताना त्या अर्जासह फिटनेस प्रमाणपत्र जोडावे लागत आहे। हे फिटनेस प्रमाणपत्र घेण्यासाठी प्रत्येक जिल्ह्यातून ठराविक रुग्णालये निवडण्यात आली आहेत। ठाणे जिल्हा आणि मुंबईतील नागरिकांसाठी ठाणे जिल्हा रुग्णालय दिले आहे। त्यामुळे गेले 3 ते 4 दिवसापासून जिल्हा रुग्णालयात अमरनाथ यात्रेला जाणाऱ्या नागरिकांची फिटनेस प्रमाणपत्र घेण्यासाठी मोठी गर्दी होते। ठाणे जिल्ह्यासह मुंबई शहरातील नागरिक देखील या रुग्णालयात येत आहेत। यामध्ये सर्वाधिक ज्येष्ठ नागरिकांचा समावेश आहे। फिटनेस प्रमाणपत्र मिळवण्यासाठी रुग्णांची रक्त चाचणी, रक्तदाब तपासणी, एक्सरे अशा विविध चाचण्या कराव्या लागतात। परंतु या रुग्णालयातील सर्व विभाग एकाच ठिकाणी नसल्यामुळे विभाग शोधताना नागरिकांची तारांबळ उडत आहे। त्यात रुग्णालय कर्मचाऱ्यांकडून देखील योग्य सहकार्य केले जात नसल्याचा आरोप काही नागरिक करत आहेत। वागळे परिसरातील सीपी तलाव कचरा संकलन केंद्रावर कचरा वेचणाऱ्या महिलांना प्रवेश बंदी केल्याने या महिलांच्या उपजीविकेचा प्रश्न निर्माण झाल्याने महिलांनी ठाणे महापालिका मुख्यालयासमोर एकत्र येऊन आंदोलन केले। ठाण्यातील वागळे डम्पिंग ग्राउंडवरील कचरा वेचक महिलांना गेल्या 20 दिवसापासून कचरा संकलन केंद्रावर ठाणे महानगरपालिकेने प्रवेश बंदी केल्याने या महिलांच्या उपजीविकेचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे। आज ठाणे महापालिका मुख्यालयाबाहेर रोजगारासाठी या महिलांनी धडक मोर्चा आणला होता। या महिला गेल्या अनेक वर्षापासून वागळे येथे डम्पिंग ग्राउंडवर ठाणे शहरातील कचरा एकत्र गोळा करण्याचे काम करत असतात। महानगरपालिकेला यातून एक प्रकारे ते मदत म्हणून या महिला इथे काम करत आहेत। जवळजवळ 300हून अधिक महिला या ठिकाणी एकत्र येऊन ओल्या आणि सुक्या कचऱ्याचे वर्गीकरण करतात। यातून मिळणाऱ्या वस्तूंची विक्री करून या महिला आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करतात। मात्र काही दिवसांपूर्वी अशाच प्रकारचा कचरा वेचत असताना सौ राजश्री जाधव या महिलेचा JCBचा धक्का लागल्याने त्यांचा मृत्यू झाला होता, अशी घटना घडली होती। या महिला काम करत असताना स्वतःच्या सुरक्षेची जबाबदारी स्वतः घेऊन काम करत असतात। मात्र अशा प्रकारचा मृत्यू झाल्यानंतर ठाणे महानगरपालिकेच्या वतीने संबंधित महिलेला 5 लाख रुपयांची मदत तिच्या कुटुंबियांना देण्यात आली होती। त्यानंतर अशा प्रकारच्या घटनांची पुनरावृत्ती होऊ नये याकरिता ठाणे महानगरपालिकेच्या वतीने या महिलांचं काम जे आहे ते थांबवण्यात आलं। त्यामुळे आज भारतीय असंघटित मजूर कामगारचे अध्यक्ष दीपक आवारे यांच्या मार्गदर्शनाखाली या महिलांनी ठाणे महापालिका मुख्यालयावरती उपजीविका करण्याकरिता काम पुन्हा मिळावं याकरिता हा मोर्चा आणला होता। यावेळी या संबंधित महिलांची बाजू संबंधित पालिका अधिकाऱ्यांकडे देखील मांडण्यात आली। त्यावेळी त्यांना अशा प्रकारचं काम पुन्हा सुरू करता येणार नाही, तर सोसायटीमध्ये त्यांना अशा प्रकारचं काम उपलब्ध करून देऊ असं आश्वासन त्यांना देण्यात आलेलं आहे। मात्र गेल्या 15 ते 20 वर्षापासून अशा प्रकारे कचरा वेचण्याचं काम या महिला करत आहेत। ते आम्ही करतोय। यामध्ये अनेक ज्येष्ठ महिला देखील आहेत। स्वतःच्या सुरक्षेची जबाबदारी स्वतः घेऊन काम महिला करत आहेत। महानगरपालिकेकडून कोणत्याही प्रकारचे त्यांना आरोग्य शिबिर किंवा सुरक्षेच्या दृष्टिकोनातून साहित्य दिलं जात नाही। मात्र तरी देखील या महिला आणि महानगरपालिकेला सहकार्य म्हणून काम करत आहेत। मात्र गेल्या 20 दिवसापासून डम्पिंग ग्राउंड येथे या महिलांना प्रवेशबंदी केल्याने त्यांचं काम जे आहे ते बंद झाले। त्यामुळे सदर महिला या हवालदिल झाल्या आहेत। कल्याण, डोंबिवली वगळता ठाणे ते बदलापूर आणि भिवंडी शहरात राज्य शासनाकडून 6,000हून अधिक CCTV बसवले जाणार आहेत। या प्रकल्पात सुरुवातीला 492 कोटी रुपये इतका खर्च येणार होता। त्यामध्ये वस्तू आणि सेवा कर नमूद नव्हता, त्यामुळे या प्रकल्पास अडथळा आला होता। आता राज्य शासनाने या प्रकल्पात GST सह मान्यता दिली आहे। त्यामुळे CCTV प्रकल्पाचा मार्ग सुकर झाला आहे। तसेच ठाण्याचे पोलीस आयुक्त यांना नियंत्रण अधिकारी म्हणून नेमण्यात आलं आहे। ठाणे आयुक्तालय क्षेत्रात ठाणे, कळवा, मुंब्रा, दिवा, कोपर,
डोंबिवली, कल्याण, उल्हासनगर, अंबरनाथ, बदलापूर आणि भिवंडी शहरे येतात. गुन्हेगारांवर वचक ठेवण्यासाठी पोलिसांकडून गस्ती घातली जाते, परंतु एखाद्या गुन्ह्याचा तपास करण्यासाठी पोलिसांना सीसीटीव्हीचा आधार घ्यावा लागतो. तसेच एखादा अपघात घडल्यास त्याची देखील माहिती सीसीटीव्हीद्वारे मिळत असते. ठाणे महापालिका क्षेत्रात म्हणजे ठाणे ते दिवा शहरात महापालिकेने बसवलेल्या सीसीटीव्ही अत्याधुनिक नाहीत. कल्याण, डोंबिवली महापालिका क्षेत्रात स्मार्ट सिटी अंतर्गत सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यात आले, परंतु उल्हासनगर, अंबरनाथ, बदलापूर आणि भिवंडी शहरात पुरेशी सीसीटीव्ही यंत्रणा नाही. त्यामुळे ठाणे आयुक्तालय क्षेत्रात ठाणे महापालिका हद्द, उल्हासनगर ते बदलापूर आणि भिवंडी शहरात 6051 अत्याधुनिक सीसीटीव्ही बसवण्याचा प्रकल्प केला जात आहे. या प्रकल्पासाठी सुरुवातीला 492 कोटी 89,41,167 रुपये इतका खर्च येणार होता, परंतु हा खर्च जीएसटी कराशिवाय नमूद करण्यात आला होता. पोलीस महासंचालक कार्यालयाने या प्रकल्पाच्या 575 कोटी 87,81,362 रुपये इतक्या रकमेच्या मान्यतेस राज्य शासनाकडे अहवाल सादर केला होता. त्यास राज्य शासनाने मान्यता दिले. तसेच प्रकल्पाचा निधीबाबत पोलीस आयुक्तांना नियंत्रण अधिकारी म्हणून नेमण्यात आले आहे. महाराष्ट्रातील भगिनींना आधार देणारी राज्य शासनाची मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना. या योजनेअंतर्गत अल्प उत्पन्न गटातील 21 ते 65 वयोगटाच्या भगिनींना मिळणार दरमहा 1500 रुपयांची मदत. अर्ज करण्यासाठी 31 ऑगस्ट 2024 पर्यंत मुदतवाढ. कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न 2.5 लाख रुपयांपेक्षा कमी असलेल्या महिला पात्र. कुटुंबाकडे पिवळं किंवा केशरी रेशन कार्ड असल्यास उत्पन्नाचा दाखला आवश्यक नाही. पांढरं रेशन कार्ड असेल किंवा रेशन कार्ड नसेल तर कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न 2.5 लाखांपेक्षा कमी असल्याचा दाखला आवश्यक. योजनेसाठीचा ऑनलाईन अर्ज नारी शक्ती दूत ॲपवरून किंवा पोर्टलवर भरता येईल. ज्या भगिनींना ऑनलाईन अर्ज भरता येत नसेल त्यांच्यासाठी अंगणवाडी, ग्रामपंचायत, वॉर्ड ऑफिस, सेतू सुविधा केंद्रामध्ये किंवा आशाताई बचत गटाच्या CRP यांची मदत उपलब्ध. आता आपल्याला अभिमानानं म्हणता येईल, सुखी आणि सुरक्षित आहे माझी लाडकी बहीण. ऐरोली आणि रबाले रेल्वे स्थानकादरम्यान एका रेल्वे प्रवाशावर दगड भिरकावल्याचा प्रकार समोर आलाय. या घटनेत प्रवाशाच्या उजव्या डोळ्याखाली दुखापत झाली. प्रवाशाने तक्रार दाखल केल्यानंतर या प्रकरणी ठाणे लोहमार्ग पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय. कल्याण येथील लोकग्राम परिसरात जखमी झालेले 35 वर्षीय प्रवासी राहतात. ते नवी मुंबई येथील घनसोली परिसरातील एका कॉल सेंटरमध्ये काम करतात. दररोज घनसोली रेल्वे स्थानकातून ठाणे रेल्वे स्थानक गाठतात. त्यानंतर ठाण्याहून ते कल्याणला येत असतात. 12 एप्रिल रात्री ते कामावरून सुटले होते, त्यामुळे ते घनसोली रेल्वे स्थानकातील फलाट क्रमांक 2 वर आले होते. रात्री 8:20ची त्यांनी ठाण्याच्या दिशेने जाणारी रेल्वेगाडीत प्रवेश केला. ते रेल्वेगाडीच्या दाराजवळ उभे होते. रात्री 8:30 वाजण्याच्या सुमारास रेल्वेगाडी रबाले स्थानकातून पुढे रवाना झाली असताना बाहेरून एक दगड त्यांच्या दिशेने भिरकावण्यात आला. हा दगड त्यांच्या उजव्या डोळ्याखाली लागला, त्यामुळे त्यांच्या डोळ्याखाली रक्तस्राव झालाय. घटनेची माहिती पोलिसांना मिळाल्यानंतर पोलीस येथे पोहोचले व प्रवाशाला प्रथमोपचार करण्यात आला व घरी पोहोचल्यानंतर प्रवाशाला त्रास होऊ लागल्याने त्याने या प्रकरणी ठाणे लोहमार्ग पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. या तक्रारीच्या आधारे ठाणे लोहमार्ग पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मुरुड ग्रामपंचायतीच्या वतीने श्री संजय गायकवाड व ठाणे शहरातील ठाणे ते मुरुड सातारा जाणाऱ्या मार्गावरील नागरिकांनी या सदर बस सेवा सुरू करण्याची मागणी केली होती. या मागणीबाबत जनसेवक आमदार संजय केळकर यांनी एसटी प्रशासन व परिवहन विभागाची पाठपुरावा करून तसेच भाजपा पदाधिकारी दत्ता गाडगे यांच्या सहकार्याने ठाणे ते मुरुड सातारा बस चालू करण्यासाठी ठाण्याचे आमदार केळकर साहेब यांना निवेदन दिले होते. त्या निवेदनाला अनुसरून आमदार केळकर यांनी पाठपुरावा केला व सर्व परिवहन एसटीच्या अधिकाऱ्यांशी बोलून ही बस सुरू केली. आमदार संजय केळकर यांच्या प्रयत्नाने ठाणे मुरुड सातारा नवीन एसटी सुरू झाले. या बसचे उद्घाटन ठाणे शहराचे आमदार श्री संजय केळकर यांच्या हातून करण्यात आले. या सेवेचा प्रारंभ करण्यात आला आहे. ही बस सेवा सुरू केल्याबद्दल सातारा मुरुडचे रहिवाशांनी आमदार केळकर यांचे मनापासून आभार मानले. या उद्घाटन प्रसंगी दत्ता घाडगे, संजय गायकवाड, यशवंत भगत व इतर पदाधिकारी उपस्थित होते. एकंदरीतच ठाणे ते मुरुड सातारा बस सेवा सुरू झाल्याने या मार्गावर जाणाऱ्या प्रवाशांना एक प्रकारे आमदार केळकर यांनी दिलासा दिलाय. ठाणे ते मुरुड सातारा ही या बसची मागणी होत होती आणि आपल्या प्रयत्नामुळे ही बस सेवा सुरू झालेली आहे. काय सांगाल? ही मागणी फार दिवसापासून होती आणि प्रमुख ठिकाणी बस जाते, पण मग आतल्या भागामध्ये जायला अडचण असते ग्रामस्थांना. या भागामध्ये सातारा, सांगली, कोल्हापूर सगळ्या त्या पश्चिम महाराष्ट्रातले मोठ्या संख्येने वर्षानुवर्षे या ठिकाणी लोक राहतात आणि त्याच्यामुळे याचं भारमान पण राहणार आहे.
आज ही बस सुरू होते, मला आनंद आहे. आणि सातारा ठाण्यावरून व्हाया सातारा ती मुरुड गावी जाणार आहे. निश्चितपणे मला खात्री आहे की भारमानाची कमतरता भासणार नाही आणि हे नियमित चालू राहील. अनेक ठिकाणी बसेस मार्ग सुरू करण्याची गरज आहे. अनेक रूट जे आहेत ते बसेस कमी असल्यामुळे सुरू झालेले नाही आहेत, तर त्याच्याकरता देखील पुढच्या काळामध्ये मी पाठपुरावा करणार आहे. परंतु या बससाठी आमचे हे मनोरमानगरचे बाकी सगळे इथले जे त्या तालुक्यातले रहिवासी, जिल्ह्यातले रहिवासी हे खूप प्रयत्नशील होते. दत्ता गाडगेंनी सुद्धा मला पत्र दिलं होतं आणि त्याच्यामुळे आज एस टीने प्रशासनाने ही बस सुरू केली आहे. या सर्व प्रवाशांना आणि तिथल्या सगळ्या ग्रामस्थांना मी या निमित्ताने शुभेच्छा देतो. तर या होत्या आजच्या काही ठळक घडामोडी. तर पुन्हा भेटू याच वेळी याच ठिकाणी. ठाणे दर्पण या वृत्तवाहिनीचे प्रसारण YouTube वर पाहायला विसरू नका.